वैष्णवी हगवणे संपूर्ण काही स्टोरी तुम्हाला घटनाक्रम माहितीच आहे। रिपीट घेण्यापेक्षा महत्त्वाची माहिती तुम्हाला आज मिळणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतलेली आहे, जी की वैष्णवीचे वडील आणि आई या दोघांची भेट त्यांच्या राहत्या घरी जाऊन पंकजाताईंनी घेतलेली आहे। आणि वैष्णवी हगवणे हिला आज कुठेतरी न्याय हा फास्ट ट्रॅक मध्ये मिळतोय आणि मिळाल्यातच जमा आहे असं म्हणावं लागेल। कारण पंकजाताई यांनी आतापर्यंत जे काही जिथं काही योगदान दिलेलं आहे किंवा जिथं काही शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, त्या ठिकाणी ते काम 100% पूर्ण झालेलं आपण आतापर्यंत पाहिलं। आपण बीड जिल्ह्यातील परिस्थिती देखील जर पाहिली, ज्या ठिकाणी कोणतं काम जर हाती घेतलं असेल तर ते पूर्ण झालेलं आहे। आणि जिथे कुठे भेट नसेल दिली किंवा ज्या कामाचं वचन नसेल दिलं, टाळाटाळी केली असेल तर ते काम रगडलेलंच आपण आतापर्यंत पाहिले। आणि हा इतिहास बारकाईने लक्ष दिलं असेल तर वैष्णवी हगवणे या माता माऊलीला न्याय देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी कसपटे कुटुंबाला तिच्या वैष्णवीच्या आई वडिलांना राहत्या घरी जाऊन भेट दिली आणि वचन दिलं की वैष्णवीला हा न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी पाठिंबा देणार। आणि गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेऊन मी फास्ट ट्रॅक मध्ये याचा तपास करायला मी लावील। आणि तिच्या पतीला, सासऱ्याला, घरच्यांना जेवढ्यांनी काही छळ केलाय वैष्णवीचा, तेवढ्यांना कठोर शिक्षा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी धरून राहील। आणि त्या मुलाला, वैष्णवीच्या मुलाला आणि वैष्णवीच्या आई वडिलांना हा न्याय मी मिळवून देणारच। ज्या वेळेला पत्रकारांनी पंकजाताईला प्रश्न विचारला की ताई, या अगोदर ज्या वेळेला तक्रार दाखल केली होती की सासरी छळ होतोय, हुंडाबळी जो की खूप दिवसापासून बहुचर्चित आहे आणि हुंडाबळी बंद देखील झाला, कायद्याने गुन्हा देखील आहे, परंतु एवढे फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोनं, चांदीच्या लक्ष्म्या, चांदीची भांडे, मोटरसायकल, एवढं काही दिलं, एवढं मोठं लग्न लावून दिलं, कोट्यावधी रुपयांची हुंडाबळी ही देण्यात आली हगवणे कुटुंबाला। त्यांची प्रॉपर्टी पाहिली तर कोट्याधीश आहेत, तरीही हा भिकारपणा आपल्याला समोर दिसून आला। आणि वैष्णवी हगवणे हिचा बळी सासरी छळ करण्यात आला, ब्लॅकमेल करण्यात आलं, व्हिडिओ करण्यात आले, मारहाण करण्यात आली, संपूर्ण काही तुम्हाला माहिती आहे। आता ते जेलबंद आहे, त्यांना त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील आदेश दिले की त्यांना कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही। आणि वैष्णवीला हा न्याय लवकरात लवकर कसा मिळेल हे पाहायचंय आणि इथून पुढे अशा घटना महाराष्ट्रात घडू नये हे देखील आपल्याला पाहायचंय आणि रोखायचंय, थांबवायचंय, यासाठी प्रयत्न चालूच आहे। तर आपण पाहिलं की पंकजाताई यांनी ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं की या अगोदर जेव्हा केस केली होती, गुन्हा दाखल केला होता, त्यावेळेला कोणी ऍक्शन घेतली नाही, म्हणूनच कुठेतरी ही घटना घडली आहे, जर ऍक्शन घेतली असती तर ही घटना घडली नसती, असं पंकजाताई यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी। त्यावेळेला पंकजाताई म्हटल्या की या विषयावर मला बोलायचं नाहीये, ते गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि ते राजकारण केल्यासारखं होईल, का ऍक्शन घेतली नाही, का गुन्हा दाखल केल्यानंतर का फिर्याद घेतली नाही, का चौकशी केली नाही, तर हे राजकारण होईल या विषयावर मी बोलणं, म्हणून मी आता या विषयावर बोलत नाही। आणि मी एवढा शब्द देते की कसपटे कुटुंबाला, वैष्णवी हगवणेच्या आई वडिलांना, वैष्णवीला आणि वैष्णवीच्या मुलाला हा न्याय जोपर्यंत मिळत नाही, आणि मी शब्द देते की वैष्णवीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि न्याय मिळवून मी देणारच, असा मी शब्द देते, वचन देते, असं पंकजाताई यांनी त्यांची भेट घेऊन शब्द दिलेला आहे। आणि पंकजाताई यांचं नेचर, अस्तित्व, शब्दावर ठाम राहणं हे सर्वांना महाराष्ट्राला उभ्या माहिती आहे। निश्चळ प्रांजळ मनाने ते जे हाती काम धरतात ते करतातच। जसं पर्यावरण मंत्री पदाची शपथ घेतली, खातं त्यांच्याकडे जसं आलं तसं त्यांनी प्रामाणिकपणे सर्व काही कामं करायला सुरुवात केलेली आहे। याच्यावरूनच आणि इथून मागचा इतिहास पाहिल्यावरून आपल्याला दिसतं तर वैष्णवी हगवणे हिला लवकरच आता न्याय मिळेल हे देखील आपल्याला दिसून येतं। तर एकूणच आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणे हे प्रकरण येणाऱ्या भविष्य काळासाठी हे संपूर्ण जे हुंडाबळी आहे, हुंडा आहे, हे कुठेतरी धडा घेण्यासारखं प्रकरण झालेलं आहे। आणि वैष्णवीने संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला दाखवून दिलं की हुंडाबळी, पैसा मागणी होत असेल, जरी तुम्ही दिला तरी तुमची मुलगी सुरक्षित नाही, हे वैष्णवीने दाखवून दिलं। कारण किती त्रास, किती छळ, या त्रासाला कंटाळूनच तिने स्वतःचा जीव दिला। एकूणच वैष्णवी हगवणे प्रकरणातील नवनवीन खुलासे होत आहेत, त्यांचे हगवणे कुटुंबाची प्रॉपर्टी, संपूर्ण काही खुलासे होत आहेत। तर एकूणच जर आपण पाहिलं तर त्यांचे मोहोळ ह्या मूळ गावी सुद्धा घराला कुलूप होतं, ते फरार होते, पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कैद झाले, त्यांना पकडण्यात आलं, बापल्याकर नाही। आणि आता तिची भाऊजाई, वहिनी ह्या ज्या आहेत यांनी देखील खुलासे केले, परंतु त्यामध्ये देखील अनेक गौप्यस्फोट होत गेले। वैष्णवी हगवणेला लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच संपूर्ण महाराष्ट्राची देखील अपेक्षा आहे। डोळे पाणावतील अशी वैष्णवी हगवणे हिच्यावर झालेला हा छळ आहे, शारीरिक आणि मानसिक।
तर तो मुलगा तिचा आता आजी आजोबाच्या म्हणजे खसपटे कुटुंबाच्या ताब्यात आहे आणि ही तरी थोडी कुठेतरी दिलासादायक घटना बातमी आहे. न्यूज 38 चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, धन्यवाद.